to the relationship between left hand and right hand, and it is called as handedness or chirality. संपलं. खरंच म्हणा, म्हणजे बघा, एखादा कायरल मॉलिक्यूल आणि त्याची मिरर इमेज, आरशामधली प्रतिमा, या दोघांमधलं रिलेशनशिप हे कोणासारखं आहे? आपला डावा हात आणि उजवा हात यांच्यासारखं आहे. आणि त्याच्यामुळं ह्यालाच म्हणायचं हँडेडनेस किंवा कायरॅलिटी असं म्हटलं जातं. हा एक छोटासा शब्दप्रयोग आहे, तो आपण लक्षात घ्यायचं. ओके. आणि मग म्हणता येईल द रिलेशनशिप बिटवीन कायरल मॉलिक्यूल अँड इट्स मिरर इमेज इज सेम और सिमिलर टू द रिलेशनशिप बिटवीन द लेफ्ट हँड अँड राईट हँड. ओके. अँड दॅट इज कॉल्ड एज हँडेडनेस और कायरॅलिटी. ओके. अजून एक शब्दप्रयोग आहे, तेवढा एक आपण घेऊया त्या ठिकाणी. ओके. तो आहे ऑप्टिकल आयसोमेरिझम. आता ऑप्टिकल आयसोमेरिझम म्हणजे काय? सगळे शब्द एकसारखेच आहेत बरं का, काहीच फरक नाही, सगळे शब्द एकसारखे वाटतात. ऑप्टिकल आयसोमेरिझम, आता ह्या शब्दाचा अर्थ काय होतो ऑप्टिकल आयसोमेरिझम ते पण आपण समजून घेऊ. ऑप्टिकल आयसोमेरिझम नीट ऐका बरं का. ओके. ऑप्टिकल आयसोमेरिझम म्हणजे काय? ऑप्टिकल आयसोमेरिझम म्हणजे एक प्रकारचं स्टिरिओ आयसोमेरिझम. ऑप्टिकल आयसोमेरिझम हे काय? स्टिरिओ आयसोमेरिझम आहे. परंतु याच्यामध्ये कसं असतं हो का, हा जो कार्बन आहे आपला, कार्बनच्या भोवताली असलेल्या 4 ॲटम किंवा ग्रुपची मांडणी, स्पेसमधली मांडणी जर वेगवेगळी असेल तर अशा प्रकारच्या स्टिरिओ आयसोमेरिझमचं ऑप्टिकल आयसोमेरिझम. ऑप्टिकल आयसोमेरिझम म्हणजे काय? ऑप्टिकल आयसोमेरिझमचा फार सोपा अर्थ आहे बाबांनो, तुमच्या स्पेसमधली जी मांडणी आहे, स्पेसमधली अरेंजमेंट जी आहे ती डिफरंट आहे. आणि इतक्यावर ते सांगतो मी तुम्हाला, व स्पेसमधली मांडणी वेगवेगळी आहे, स्पेसमधली मांडणी वेगवेगळी आहे. समजलं का? बस. आणि एक लक्षात घ्या, तो कायरल कार्बन आणि त्याच्या भोवताली असलेले 4 ॲटम्स किंवा ग्रुप्स, त्याची स्पेसमध्ये असलेली अरेंजमेंट जर डिफरंट असेल, वेगळी असेल, तर दॅट इज कॉल्ड एज ऑप्टिकल आयसोमेरिझम. द स्टिरिओ आयसोमेरिझम्स हॅव्हिंग डिफरंट स्पेशियल अरेंजमेंट ऑफ 4 डिफरंट ॲटम्स ऑर ग्रुप्स अराउंड द कार्बन. या कायरल कार्बनच्या भोवताली असलेल्या 4 ॲटम किंवा ग्रुपची स्पेसमध्ये असलेली अरेंजमेंट जर डिफरंट असेल, स्पेशियल अरेंजमेंट वेगवेगळी असेल, तर डिफरंट स्पेशियल अरेंजमेंट, स्पेसमध्ये असलेली अरेंजमेंट वेगवेगळी आहे. संपलं. असे छोटे छोटे शब्द आहेत, ते प्रत्येक शब्द लक्षात घ्या. थोडंसं जड वाटते समजायला, पण समजून घ्यावं लागते बाबांनो. ऑप्टिकल आयसोमेरिझमचा एका वाक्यात अर्थ सांगतो. ऑप्टिकल आयसोमेरिझम म्हणजे जर त्या ठिकाणी एखादा कायरल कार्बन असेल आणि त्या कायरल कार्बनच्या भोवताली असलेले 4ही ॲटम्स किंवा ग्रुप, त्याची असलेली अरेंजमेंट जर वेगवेगळी असेल, मग तो मॉलिक्यूल आणि त्याची मिरर इमेज ह्या दोघांमध्ये कम्पेअर करायचं. कळलं का? म्हणून त्याची व्याख्या म्हटली द स्टिरिओ आयसोमर्स हॅव्हिंग द डिफरंट स्पेशियल अरेंजमेंट ऑफ 4 डिफरंट ॲटम्स ऑर ग्रुप अराउंड द कार्बन ॲटम, दॅट इज कॉल्ड एज ऑप्टिकल आयसोमेरिझम. संपलं. ओके. तर अशा प्रकारचा हा संपूर्ण भाग आहे, तो आपण या ठिकाणी समजून घ्यायचा आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.